स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नंबर 1, बाजारातून कोणताही खाद्यपदार्थ आणत असाल तर घरी आल्यावर लगेचच भांड्यामध्ये काढून घ्यावे, कारण बाजारातून पॅक केलेले खाद्यपदार्थ हे ॲल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये पॅक केलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते। नंबर 2, देवांचे फोटो किंवा मूर्त्या कपाटात ठेवू नये। नंबर 3, पनीर भुर्जी बनवताना त्यात पावभाजी मसाला घातल्यास पनीर भुर्जीला छान चव येते। नंबर 4, बटाट्याची भजी पुरी तळताना पुरी व बटाट्याच्या भाजीवर कढईतले आजूबाजूचे तेल स्प्रेड करावे, त्यामुळे बटाट्याची भजी व पुरी छान फुलून येते। नंबर 5, बटाट्याची भजी बनवताना जर बटाट्याचे काप उरले असतील तर त्यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे बटाट्याचे काप दुसऱ्या दिवशीपर्यंत तसेच राहतात। नंबर 6, बराच वेळा फ्लॉवरमध्ये छोटे छोटे किडे असतात, त्यामुळे फ्लॉवरची भाजी बनवण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये थोडं मीठ आणि हळद घालून 2 ते 3 मिनिटे उकळून घ्यावी। नंबर 7, बटाट्याची भाजी बनवताना त्यात थोडे मक्याचे पीठ घाला, त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। नंबर 8, फुटलेली भांडी किंवा चिरा पडलेली भांडी घरात ठेवणे अशुभ असते। 9, पराठे बनवताना तेल किंवा तूप लावून भाजण्यापेक्षा कधीकधी ते बटर लावून भाजल्यास देखील पराठे चविष्ट लागतात। नंबर 10, इडली सांबर बनवताना सांबारचा स्वाद वाढवण्यासाठी जिरे, मोहरी, सुक्या लाल मिरच्या फोडणी करून तडका द्यावा। नंबर 11, केसांमध्ये कोंडा झाल्यास आंबट दही केसांना लावून 15 ते 20 मिनिटांनी केस धुवावे, यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो। घरातील झुरळ कमी करण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा स्प्रे मारावा, यामुळे झुरळ येत नाही। 15, तेलकट त्वचा असेल तर मुलतानी माती, चंदन पावडर, दही आणि हळद एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो। नंबर 16, सर्दी खोकला झाल्यास गरम दुधात हळदी टाकून पिल्याने खोकल्यावर आराम मिळतो। नंबर 17, झोपताना उशीजवळ मोबाईल ठेवून झोपू नये। 18, तोंडात जर छाले पडले असतील तर त्यावर थोडेसे तूप लावावे, त्यामुळे छाले लवकर भरले जातात। नंबर 19, ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी गरम पाणी पिऊ नये। गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होते आणि शरीरात उष्णता देखील तयार होते। करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी 2 ते 3 लिंबाचा रस करपलेल्या भांड्यांमध्ये 10 ते 15 मिनिटं टाकून ठेवावा, त्यामुळे भांडे एकदम स्वच्छ निघतात। 21, नारळ फोडल्यानंतर ओल्या खोबऱ्याला मीठ लावून ठेवल्यास 2 ते 3 दिवस ते चांगले राहते। 22, पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये थोडासा मैदा घातल्यास पुरणपोळ्या छान होतात आणि खायलाही स्वादिष्ट लागतात।
23. भजी बनवताना थोडासा ओवा क्रश करून घालावा. रेकॉर्ड का नाही होते? नंबर 24. लिंबू सरबत बनवताना त्यात थोडेसे काळे मीठ टाकल्यास सरबताची चव अजून वाढते. नंबर 25. काचेची भांडी लिंबाचा रस लावून घासल्यास भांडी नव्यासारख्या चमकतात. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सदाफुली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.